तालुका कारंजामधील आयुष्मान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र मनपा येथे दिनांक 14 जून 2024 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परभणकर, डॉक्टर अनिल रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते क्षकिरण वाहनाद्वारे संशयित क्षयरुग्णांचे एक्स-रे तपासणी शिबिर घेण्यात आले। वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी 101 संशयित क्षयरुग्णांचे एक्स-रे काढण्याचे काम केले। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम राठोड, डॉक्टर विकास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गजानन इंगडे, आरोग्य सहाय्यक धाडसे, आरोग्य सहाय्यिका सविता राठोड, आरोग्य सेवक योगेश म्हातारमारे, दिलीप रुद्रकार, चंद्रशेखर मुरली चव्हाण, रोशन झंझाट, आरोग्य सेविका श्रीमती रंजिता सोनोने, जयश्री पाचे, ज्योत्स्ना मते, दीपमाला ढाकणे, वैशाली जावतकर, गटप्रवर्तक श्रीमती अलका जोंधळेकर, उपचार पर्यवेक्षक रवींद्र बर्वे, निलेश पाटील, ऑपरेटर नरेंद्र कानडे, वैभव महल्ले, वाहन चालक PHC, गणेश राऊत, वाहन चालक एक्स-रे वाहन, शेख अनीस, सह कॉन्स्टेबल तसेच आशा ज्योत्स्ना ढवक, संगीता तायडे, प्रतिभा भेलोंडे, उषा भगत, सुनीता रंगारी, हसीना दर्गेवाले, नीलिमा उघडे, लक्ष्मी सुपलकर, शारदा मरसकोल्हे, वंदना इंगोले, वैशाली लोमटे इत्यादी आशा कार्यकर्त्या उपस्थित होते। सर्वांनी सहकार्य केले तसेच 50 संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले। यावेळी श्रीमती देशमुख समुपदेशक, श्रीमती ठाकरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी 96 व्यक्तींची HIV तपासणी केली। सर्व उपस्थितांना क्षयरोग, डेंग्यू, एड्सबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले। शिबिराचे नियोजन रामदास गवई, आरोग्य निरीक्षक, जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले। आज दिनांक 14 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मनपा येथे मोफत एक्स-रे तपासणी करण्यात आली। तरी 101 रुग्णांची मोफत एक्स-रे व्हॅनद्वारे तपासणी करण्यात आलेली आहे। AS न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर।